चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील वाढोणा गावात काल रात्री एकटी अस्वल फिरताना दिसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ताबडतोब ही माहिती स्वाप फाउंडेशनकडे पोहोचवण्यात आली आणि स्वाप फाउंडेशनच्या टीमसह वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हळूहळू पाहणी करताना आज सायंकाळी तेच अस्वल पिल्लासह सावरगाव परिसरातील शेतशिवारात फिरताना नागरिकांनी पाहिले. घटनास्थळी उपलब्ध व्हिडिओंवरून काही लोक अस्वलाचा पाठलाग करत जंगलात घुसताना दिसून येते, परंतु वन्य प्राण्यांच्या अनिश्चिततेमुळे किंवा त्या पिल्लाच्या अस्तित्वामुळे अशा पाठलागामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता कायम राहते. वनविभाग आणि स्वाप टीमने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकरणांमध्ये अस्वलाचा पाठलाग करणे किंवा तिला त्रास देणे टाळावे, कारण अशा कृतींमुळे प्राण्याच्या संरक्षणात्मक प्रतिसादाने लोक जखमी होऊ शकतात. सकाळी घटनास्थळी पोहोचल्यावर स्वाप फाउंडेशनची टीम आणि वनविभागाने संयमपूर्ण पद्धतीने काम केले. फटाके फोडून आणि सुरक्षित अंतर राखत अस्वलाला जंगलाच्या दिशेने हाकलण्यात आले. तसेच परिसरात पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तात्पुरती गस्त टीमची रचना करण्यात आली आणि रात्रभर गस्त ठेवण्याची देखील व्यवस्था करण्यात आली. वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की प्राणी व पिल्लाची सुरक्षितता आणि मानवी जीवनाचं संरक्षण दोन्हीकडे लक्ष देत कार्य केले जाईल. त्यांनी स्थानिक नागरिकांनाही विनंती केली की शक्यतो शेतशिवारात एकटे फिरू नयेत. पिंजरे, पाळीव प्राणी किंवा जमिनीवर ठेवलेली अन्नधान्य खुले ठेवू नयेत आणि कोणतेही हल्ल्याची वा धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ वनविभाग किंवा स्वाप फाउंडेशनला संपर्क साधावा. ग्रामस्थांनीही प्रशासन व स्वयंसेवकीय संघटनांच्या त्वरित प्रतिसादाचे कौतुक केले आहे. प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर.